नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला काही ॲडिशनल मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. फिजिक्सच्या 12वी फिजिक्सच्या पहिल्या चॅप्टरवरचे म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहेत. अजून काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण सॉल्व करूयात. सो लेट अस स्टार्ट. Question number 11. This is question number 11 because in last video we have solved 10 multiple choice questions. So this is question number 11. What is that? A particle moves along a circle of radius 10 centimeter. If its linear speed changes from 4 meter per second to 5 meter per second in 1 second, then its angular acceleration will be. Four options are A. 2 radian per second square, B. 5 radian per second square, C. 10 radian per second square, and D. 8 radian per second square. We know that when any particle performs circular motion, then it has two velocities. One is linear velocity, which is along the tangent to the circle, and second is angular velocity, which is given by right hand rule. When linear velocity changes, here we can see that magnitude of linear velocity changes from 4 meter to 5 meter per second. When magnitude changes, there is a tangential linear acceleration. यामध्ये दोन प्रकारचे ॲक्सेलरेशन असतात. लिनियर ॲक्सेलरेशन, एक सेंट्रिपिटल जे डायरेक्शन बदलल्यामुळे होतं, आणि दुसरं टँजन्शियल लिनियर ॲक्सेलरेशन जे मॅग्निट्यूड बदलल्यामुळे होतं. आणि जेव्हा लिनियर व्हॅलॉसिटीची मॅग्निट्यूड बदलते तेव्हा अँग्युलर व्हॅलॉसिटीची पण बदलते आणि त्याच्यामुळे अँग्युलर ॲक्सेलरेशन निर्माण होतं. ते अँग्युलर ॲक्सेलरेशन आपल्याला काढायचं आहे. तर ते काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहे, तर आपल्याला गिवन क्वांटिटीज काय आहे त्याच्यानुसार बघा. आता या ठिकाणी हा फॉर्म्युला आपण वापरू. ए इक्वल टू आर इंटू अल्फा. ए इज लिनियर ॲक्सेलरेशन, tangential linear acceleration. This is not centripetal linear acceleration. This is tangential linear acceleration. R is radius and alpha is angular velocity. तर आपल्याला अल्फा विचारलेला आहे, पण त्यासाठी आपल्याला अगोदर ए काढावं लागेल. मग लिनियर ॲक्सेलरेशन कसं काढायचं? वी नो दॅट लिनियर ॲक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हॅलॉसिटी, मीन्स चेंज इन व्हॅलॉसिटी अपॉन टाईम. Final velocity minus initial velocity upon time. Now both velocities are given. Final velocity is this 5 meter per second. Initial velocity v1 is 4 meter per second, and time is 1 second. Keep these values in this equation. 5 minus 4 upon 1. 5 minus 4, that will be 1. 1 upon 1, that will be 1. So linear acceleration is 1 meter per second square. Now keep this value of a equal to 1 in this equation. R is also given, that is 10 centimeter. We will have to convert that in meter because here velocities are given in meter per second. ह्या velocities आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे हे आपल्याला सेंटीमीटरमध्ये ठेवता येणार नाही. सो we know A equal to R into alpha, this equation. From that we get alpha equal to A upon R. Now A is this one and radius is 0.1. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, हे 0.1 आहे. ॲक्च्युली इथं 0.1 राहिलेलं आहे, 0 पॉईंट झालं फक्त, कारण हे 10 सेंटीमीटर जे आहे ते मीटरमध्ये केल्यावर 0.1, तर 0 पॉईंट त्याच्या पुढचं एक राहिलेलं आहे. सो 1 अपॉन 0.1 म्हणजे 10 अपॉन 1 म्हणजे 10 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. रेडियन पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं युनिट आहे, त्यामुळं अँग्युलर ॲक्सेलरेशन येतं 10 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. देअरफॉर करेक्ट ऑप्शन इज सी, 10 radian per second square. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. याच्यानंतरचा क्वेश्चन काय आहे बघा आता. बाय किपिंग लिनियर स्पीड कॉन्स्टंट, रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन इज डिक्रीज्ड बाय 20%. इट्स अँग्युलर स्पीड विल ए इन्क्रीज बाय 20%, बी increase by 25%, C increase by 50%, D decrease by 50%. सर्क्युलर मोशनमध्ये बघा इथं फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे पार्टिकल जेव्हा सर्कम्फरन्सवरती फिरतो तेव्हा त्याची लिनियर व्हॅलॉसिटी टँजन्शियल असते. लिनियर स्पीड म्हटल्यानंतर फक्त मॅग्निट्यूड. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, बाय किपिंग लिनियर स्पीड कॉन्स्टंट. याचा जो स्पीड आहे, फिरण्याचा स्पीड जो आहे लिनियर स्पीड, सर्कम्फरन्सवर फिरण्याचा स्पीड तो कॉन्स्टंट ठेवला.
पण जर समजा रेडियस त्याची 20% कमी केली, म्हणजे रेडियस कमी केली, तर साहजिकच आहे हे सर्कल जे आहे हे सर्कल छोटं होणार आहे. पण त्याच्यामुळं त्याच्या अँग्युलर स्पीडवर काय फरक पडेल? हा लिनियर स्पीड बदलू द्यायचा नाही. इथं ज्या स्पीडने तो फिरतो आहे त्याच स्पीडने त्याला फिरू द्यायचं आहे. पण त्याच्यामुळं अँग्युलर स्पीडवरती काय फरक पडेल? 20% वाढेल का 25% वाढेल की 50% वाढेल का 50% कमी होईल? हे कसं सॉल्व करायचं बघा. आता हा पार्टिकल अशा पद्धतीने फिरतो, त्याची रेडियस कमी केली तर अँग्युलर स्पीडवरती काय परिणाम होईल? लिनियर स्पीड बदलू द्यायचा नाही. तर हे काढण्यासाठी हे रिलेशन यूज करायचं. V इज इक्वल टू R ओमेगा. वी आर किपिंग V कॉन्स्टंट. फ्रॉम दॅट वी राईट ओमेगा इक्वल टू V अपॉन R. हे रिअरेंज केलं तर याच्यामध्ये आपल्याला V कॉन्स्टंट ठेवायचं आहे बघा. V कॉन्स्टंट ठेवायचं आहे. रेडियस वाढली की ओमेगा कमी होणार, कारण इन्व्हर्सली प्रपोर्शनल रिलेशन येतं. ओमेगा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू R. म्हणजे रेडियस कमी केली ही की अँग्युलर वेलॉसिटी वाढणार, रेडियस वाढवली की अँग्युलर वेलॉसिटी कमी होणार. इथं काय म्हटलं आहे? रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन इज डिक्रीज्ड बाय 20%. म्हणजे रेडियस कमी करतो आहे आपण, म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी वाढणार आहे. पण 20% रेडियस कमी केल्यामुळं अँग्युलर वेलॉसिटी किती वाढेल? म्हणजे इन्क्रीज होणार. म्हणजे ह्या 3पैकी ऑप्शन असणार आहे, A, B, C. D असू शकत नाही. मग आता कसं सॉल्व करायचं? आपण कंपॅरिझनच्या फॉर्ममध्ये असं लिहू शकतो. लक्षात घ्या, वेन ओमेगा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R असं असतं तर ओमेगा 2 अपॉन ओमेगा 1 इक्वल टू R2 अपॉन R1. बघा सबस्क्रिप्ट नीट लक्षात घ्या. परंतु इथं इन्व्हर्सली असल्यामुळे ओमेगा 2 अपॉन ओमेगा 1 इज इक्वल टू R1 अपॉन R2. इथं उलट झालं कारण इन्व्हर्सली आहे. याच्यानं आपण असं लिहू शकतो. नाव R2 इक्वल टू 0.8 R1. हे कसं आलं? हे कुठं दिलं आहे का आपल्याला? दिलेलं नाही. मग आपण असं का घेतलं? तर इथं काय म्हटलं आहे? रेडियस 20% कमी करायची. म्हणजे 100 20 कमी करायची. म्हणजे 100% असेल तर ते 80% राहील. म्हणजे पॉईंटमध्ये 0.8. म्हणून लक्षात ठेवा, CETमध्ये कधी शॉर्टकट फार उपयोगी असतात. 20% कमी करणं म्हणजे आधी जेवढी होती R1 होती त्याच्या 0.8 टाईम्स करणं. समजा या ठिकाणी म्हटलं असतं 30% डिक्रीज केली, तर 30% डिक्रीज केली म्हटल्यानंतर 70% राहिले असते, म्हणजे 0.7 टाईम्स झाली असते. डिक्रीज बाय म्हटलं आहे. डिक्रीज बाय म्हणजे 20% कमी केली आहे. म्हणजे शिल्लक किती राहिली? तर 80% राहिलेली आहे. इथं जर समजा 40% कमी केलं असं म्हटलं असतं तर 40% कमी झाले, म्हणजे 60% राहिली, म्हणजे 0.6. पण इथं जर इन्क्रीज म्हटलं असतं, समजा डिक्रीजच्या जागी इन्क्रीज बाय 20% म्हटलं असतं तर इथं 1.2 टाईम्स घेतलं असतं आपण. 30% इन्क्रीज म्हटल्यानंतर 1.3 टाईम्स घेतलं असतं. हे लक्षात घ्या. R2 इक्वल टू 0.8 टाईम्स R1. ओमेगा 2 इक्वल टू 1.25 टाईम्स ओमेगा 1 असं येतं. हे जर तुम्ही सॉल्व केलं, याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज ठेवल्या तुम्ही, R2ची व्हॅल्यू जर तुम्ही 0.8 R1 ठेवली, R2ची व्हॅल्यू 0.8 R1 कॅन्सल होईल. ते सॉल्व केलं तर ओमेगा 2 1.25 टाईम्स ओमेगा 1 होतं. म्हणजेच इथं 25% वाढलेली अँग्युलर वेलॉसिटी. 1.25 टाईम्स होणं म्हणजे 25% वाढणं. 1.3 टाईम्स झालं असतं तर 30% वाढली. 1.4 टाईम्स झालं असतं तर 40% वाढली. इथं जर समजा उत्तर आपलं 0.9 आलं असतं तर याचा अर्थ 0.9 राहिले म्हणजे 10% कमी झाली असती. पण इथं 1.25 म्हणजे 25%. मॅथमॅटिकली प्रूव्ह करू शकतो आपण. पर्सेंट चेंज कसा काढायचा? कुठल्याही क्वांटिटीमध्ये झालेला चेंज म्हणजे ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 आपण ओरिजिनल क्वांटिटी ओमेगा 1. आता ओमेगा 2ची ही व्हॅल्यू ठेवली इथं आणि ओमेगा 1 जसंच्या तसं. यामध्ये ओमेगा 1 जर तुम्ही कॉमन घेतलं तर याच्यामध्ये काय राहील? 1.25 मायनस 1 आणि ओमेगा 1 इथं कॉमन घेऊन कॅन्सल होईल, म्हणजे इथं 0.25 राहील. 1.25 मायनस 1 म्हणजे 0.25. 0.25 इंटू 100 म्हणजे 25. ही इथं सॉल्व करून दाखवलेली स्टेप. याच्यामध्ये हे ओमेगा 1 कॉमन घेतलं, ही ओमेगा 1 कॅन्सल झालं, म्हणजे इथे 1.25 राहिलं, इथं 1 राहिलं. ह्या 1.25 मधून 1 मायनस केलं तर 0.25 राहिलं. त्याला इंटू 100 केलं तर 25%. 25% काय झालेली तर इन्क्रीज झालेली आहे, कारण 1.25. आता हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी सोडून दाखवलं, परंतु तुम्ही परीक्षेमध्ये
डायरेक्ट 1.25 टाईम्स झालं म्हणजे 25% वाढली, 1.5 टाईम्स झालं म्हणजे 50% वाढली, 1.6 टाईम्स म्हणजे 60% वाढली, असा त्याचा अर्थ होतो. सो द करेक्ट ऑप्शन इज इन्क्रीज बाय 25%. दिस वॉज क्वेश्चन नंबर 12. नाव क्वेश्चन नंबर 13. Tangential linear acceleration in circular motion is produced due to change in number 1 magnitude of linear velocity, option B is direction of linear velocity, option C is both A and B, option D is neither A nor B. Tangential linear acceleration हे कशामुळे तयार होतं? लिनियर व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड बदलल्यामुळे तयार होतं का? पहिलं ऑप्शन. लिनियर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन बदलल्यामुळं तयार होतं का? दुसरं ऑप्शन. का दोन्ही बदलल्यामुळं होतं म्हणजे ए अँड बी? का दोन्हीमुळं होत नाही, नायदर ए नॉर बी? तर तुम्ही जर रोटेशनल मोशन हे चॅप्टर डिटेलमध्ये समजावून घेतलं असेल तर तुम्हाला माहीत आहे की कुठलंही ॲक्सलरेशन कोणतंही असू द्या, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी जिथं बदलते तिथं ॲक्सलरेशन होतं. आता ही जी लिनियर व्हेलॉसिटी असते ती व्हेक्टर आहे, त्याला दोन गोष्टी आहेत, एक मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. त्यामुळं व्हेलॉसिटी बदलण्याचे दोन कारणं, एक मॅग्निट्यूड बदलणं याची म्हणजे फिरताना स्पीड कमी जास्त होणं, आणि दुसरं म्हणजे डायरेक्शन बदलणं. तर मॅग्निट्यूड बदलल्यामुळं जे ॲक्सलरेशन होतं त्याला म्हणतात टँजन्शियल लिनियर ॲक्सलरेशन, आणि ते असं टँजन्शियल असतं त्याची डायरेक्शन. डायरेक्शन बदलल्यामुळं जे ॲक्सलरेशन होतं त्याला म्हणतात सेंट्रिपिटल, आणि ते सेंटरकडं असतं, असं त्याच्या नावामध्येच आहे सेंट्रिपिटल. त्यामुळं लक्षात घ्या की दोन लिनियर ॲक्सलरेशन असतात, एक सेंटरकडं ते डायरेक्शन बदलल्यामुळं, आणि दुसरं टँजन्शियल असतं ते याची मॅग्निट्यूड बदलल्यामुळं. आता टँजन्शियल लिनियर ॲक्सलरेशन कशामुळं तयार होतं तर मॅग्निट्यूड बदलल्यामुळं तयार होतं, लक्षात घ्या. आणि त्याची डायरेक्शन अशी टँजन्शियल असते. लिनियर व्हेलॉसिटी पण टँजन्शियल आणि ते ॲक्सलरेशन पण टँजन्शियल. फक्त स्पीड वाढत असेल तर ते फॉरवर्ड, टँजन्शियली फॉरवर्ड, आणि स्पीड कमी होत असेल तर टँजन्शियली बॅकवर्ड. म्हणजे पार्टिकल असं अँटी क्लॉकवाईज फिरत असेल स्पीड कमी होताना, फॅन बंद होताना त्याचा स्पीड कमी होतं तसं, तेव्हा व्हेलॉसिटी फॉरवर्ड अँटी क्लॉकवाईज, पण ॲक्सलरेशन त्याला अपोजिट असतं, पण ते टँजन्शियल असतं. ते मॅग्निट्यूड बदलल्यामुळं होतं, आणि सेंटरकडं जे असतं ते डायरेक्शन बदलल्यामुळं, त्याला सेंट्रिपिटल म्हणतात. परंतु आपल्याला टँजन्शियल लिनियर ॲक्सलरेशनबद्दल विचारलं आहे, आणि ते मॅग्निट्यूड बदलल्यामुळं होतं. लक्षात घ्या, तुम्ही हे डिटेलमध्ये चॅप्टर स्टडी करा. दोन ॲक्सलरेशन असतात, एक मॅग्निट्यूड बदलल्यामुळं त्याला म्हणतात टँजन्शियल लिनियर ॲक्सलरेशन, आणि दुसरं डायरेक्शन बदलल्यामुळं त्याला म्हणतात सेंट्रिपिटल, जे सेंटरकडं असतं. हे टँजन्शियल लिनियर ॲक्सलरेशन आहे, ते मॅग्निट्यूड बदलल्यामुळे होतं. त्यामुळं याचं करेक्ट ऑप्शन येतं ए, मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. सो आन्सर इज ए, मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. नंतरचा क्वेश्चन बघा, 14 काय आहे. सेंट्रिपिटल लिनियर ॲक्सलरेशन इज प्रोड्यूस्ड ड्यू टू चेंज इन. आता पहा, मगाशी टँजन्शियल म्हटलं होतं, ते मॅग्निट्यूड बदलल्यामुळं. आता सेंट्रिपिटल लिनियर ॲक्सलरेशन साहजिकच आहे, हे मॅग्निट्यूडमुळं नाही तर डायरेक्शन बदलल्यामुळं होतं. त्यामुळं हे जे चार ऑप्शन्स आहेत, ड्यू टू चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी, याच्यामुळे होत नाही, याच्यामुळे ते अगोदरचं होतं टँजन्शियल लिनियर ॲक्सलरेशन. त्यामुळं राहिलं हे डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. त्यामुळं बी हे ऑप्शन येतं. डायरेक्शन बदलल्यामुळं हेच बघा इथं, ही जी हा जो व्हेक्टर दिसतो टँजन्शियल, त्याची डायरेक्शन सतत बदलत जाते. बघा इथं डायरेक्शन अशी आहे, अजून थोडं पुढे गेल्यानंतर ही डायरेक्शन झाली, त्याच्यानंतर ही डायरेक्शन झाली. ही जी डायरेक्शन सतत बदलत राहते, ती डायरेक्शन बदलते म्हणजे व्हेलॉसिटी बदलते, कारण व्हेलॉसिटी व्हेक्टर आहे. आणि जिथं व्हेलॉसिटी बदलते तिथं ॲक्सलरेशन, हे डायरेक्शन बदलण्यामुळे जे ॲक्सलरेशन होतात त्याला म्हणतात सेंट्रिपिटल, आणि ते सेंटरकडं असतं, ते डायरेक्शन बदलल्यामुळं होतं. मॅग्निट्यूड बदलल्यामुळे जे होतं ते टँजन्शियल. त्यामुळे या ठिकाणी जे आन्सर येतं ते आहे डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी, बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. डायरेक्शन ऑफ टँजन्शियल लिनियर ॲक्सलरेशन इन सर्क्युलर मोशन इज. दोन ॲक्सलरेशन आहेत, लक्षात घ्या. आता एक टँजन्शियल जे मॅग्निट्यूड बदलल्यामुळे होतं,
दुसरं सेंट्रिपिटल, त्याला रॅडियल पण म्हणतात, जे डायरेक्शन बदलल्यामुळं होतं. दोघांच्या डायरेक्शन वेगवेगळे आहेत, याच्या नावामध्येच त्याची डायरेक्शन आहे. डायरेक्शन ऑफ टेंजेन्शियल लिनियर ॲक्सेलरेशन इन सर्क्युलर मोशन इज along the radius towards the center, that is the first option. B, along the radius away from the center. C, along the tangent to the circle. And D, perpendicular to the plane of circle. आता याच्या नावामध्येच आहे टेंजेन्शियल लिनियर ॲक्सेलरेशन. बघा या फिगरमध्ये दोन ॲक्सेलरेशन दाखवलेले आहेत. AR, that is called as radial or centripetal acceleration, that is along the radius toward the center. Second is tangential acceleration, which is along the tangent. हे मॅग्निट्यूड बदलल्यामुळं होतं आणि मॅग्निट्यूड फक्त नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये बदलते, म्हणजे फॅनचा स्पीड वाढतो किंवा कमी होतो त्यावेळेसच फक्त हे ॲक्सेलरेशन तयार होतं. टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन ते अलॉंग द टँजंट असतं, ते फक्त नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये होतं. मॅग्निट्यूड फक्त नॉन युनिफॉर्म सर्क्युलरमध्ये बदलते. आणि सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे जे डायरेक्शन बदलल्यामुळं होतं. आणि डायरेक्शन तर पार्टिकल फिरतो आहे म्हटल्यानंतर डायरेक्शन ह्या लिनियर व्हेलॉसिटीची सतत बदलत जाते, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म दोन्हीमध्ये. सो दिस इज रॅडियल ॲक्सेलरेशन अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. दिस इज टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन अलॉंग द टँजंट टू द सर्कल. आपल्याला डायरेक्शन विचारली टेंजेन्शियल लिनियर ॲक्सेलरेशनची, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं अलॉंग द टँजंट टू द सर्कल. Then next question number 16. Direction of centripetal or radial acceleration is, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, along the radius towards the center. B, along the radius away from the center. C, along the tangent to the circle. D, perpendicular to the plane of the circle. बघा याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर, सेंटरकडं असतं. जे पार्टिकल जो फिरतो आहे ना त्याची डायरेक्शन सतत बदलते, त्याच्यामुळं तयार होतं. हे फिरणाऱ्या पार्टिकलची मॅग्निट्यूड बदलली की त्याच्यामुळं तयार होतं. इथं आपल्याला ARची डायरेक्शन विचारली, दॅट इज अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. बाकीचे तिन्ही ऑप्शन या ठिकाणी लागू पडत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. In a non-uniform circular motion, the acceleration on the particles are, options are A, centripetal acceleration only, B, tangential acceleration only, C, the resultant of centripetal and tangential acceleration, D, centrifugal acceleration. आता बघा समजा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल, इथं नॉन युनिफॉर्म म्हटले, परंतु समजा युनिफॉर्म असेल तर पार्टिकल एकसारख्या स्पीडने फिरतो, मॅग्निट्यूड बदलत नाही, फक्त डायरेक्शन बदलते. कारण पार्टिकल फिरतो म्हणजे डायरेक्शन बदलते, आणि डायरेक्शन बदलल्यामुळे जे ॲक्सेलरेशन होतं ते रॅडियल. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फक्त हे रॅडियल असतं, आणि नॉन युनिफॉर्ममध्ये पण ते असतं. कारण दोन्हीमध्ये युनिफॉर्म नॉन युनिफॉर्ममध्ये डायरेक्शन बदलत असतं. म्हणजे नॉन युनिफॉर्ममध्ये हे असतं आणि युनिफॉर्ममध्ये पण असतं. हे AR दोन्हीमध्ये असतं अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. परंतु नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कसं असतं, पार्टिकल कमी जास्त स्पीडने फिरत असतो, म्हणजे मॅग्निट्यूड बदलते, आणि मॅग्निट्यूड बदलल्यामुळे हे टँजन्शियल ॲक्सेलरेशन निर्माण होतं. म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये दोन्ही गोष्टी बदलतात, मॅग्निट्यूड पण आणि डायरेक्शन पण. मॅग्निट्यूड बदलल्यामुळे हे तयार होतं आणि डायरेक्शन बदलल्यामुळे हे तयार होतं. त्यामुळे दोन्ही ॲक्सेलरेशन असतात आणि मग दोघांचं रिझल्टंट असं इकडं मध्ये तयार होतं. म्हणून याचं उत्तर येतं रिझल्टंट ऑफ सेंट्रिपिटल अँड टँजन्शियल ॲक्सेलरेशन. पण हेच जर समजा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असतं तर फक्त एकच ॲक्सेलरेशन आलं असतं, दॅट इज रेडियल ऑर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सो करेक्ट ऑप्शन इज C. काय म्हटले पहा, इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बोथ लिनियर ॲक्सेलरेशन्स, दॅट इज टँजन्शियल लिनियर अँड सेंट्रिपिटल लिनियर ॲक्सेलरेशन्स आर प्रेझेंट. Hence, total linear acceleration is resultant of tangential and centripetal acceleration. Therefore, the correct option is C. Next, question number 18. The speed of revolution of a particle around a circle is halved and its angular speed is doubled. What happens to the radial acceleration? म्हणजे फिरणाऱ्या पार्टिकलचा जो स्पीड आहे
म्हणजे लिनियर स्पीड जो आहे तो निम्मा केला, हाफ केला आणि अँग्युलर स्पीड डबल केलं तर त्याचं रॅडियल ॲक्सेलरेशन काय होईल? ही जे रॅडियल ॲक्सेलरेशन आहे ते डायरेक्शन बदलल्यामुळे होतं हे आपल्याला माहिती आहे, परंतु त्याचा काय फॉर्म्युला आहे? त्या ॲक्सेलरेशन मॅग्निट्यूडवर पण डिपेंड असतं लिनियर व्हॅलॉसिटीच्या, जरी ते डायरेक्शन बदलल्यामुळं होत असलं तरी. 4 ऑप्शन दिलेले आहेत. रिमेन्स अनचेंज्ड म्हणजे अँग्युलर स्पीडमध्ये काही फरक पडणार नाही. बी हाफ म्हणजे निम्म होईल. सी डबल्ड म्हणजे डबल होईल. आणि डी क्वाड्रपल्ड म्हणजे 4 पट होईल. तर आपण सोडवूयात हा क्वेश्चन. कसा आहे माहिती आहे का? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा हा फॉर्म्युला आहे. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनलाच म्हणतात रॅडियल ॲक्सेलरेशन. ही रॅडियल ॲक्सेलरेशन आणि त्याच्यावर काय परिणाम होईल आपल्याला विचारलेलं आहे. तर फॉर्म्युला आर ओमेगा स्क्वेअर किंवा व्ही ओमेगा असा फॉर्म्युला आहे. तुम्ही जर ते चॅप्टर वाचलं असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत आहे. जर हा फॉर्म्युला कसा आला हे माहीत नसेल तर तुम्ही ते चॅप्टर वाचून घ्या किंवा माझे काही यापूर्वीचे या चॅप्टरवरचे व्हिडिओज आहे ते बघा. व्ही इंटू ओमेगा. आता ए इक्वल टू व्ही ओमेगा या फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करायचा आहे. A1 इक्वल टू व्ही इंटू ओमेगा फर्स्ट केस म्हणजे लिनियर स्पीड आणि अँग्युलर स्पीड हे बदलण्यापूर्वीचं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीचं ॲक्सेलरेशन A1 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? ही व्हेलॉसिटी जी आहे ना ती निम्मी करायची आहे, हाफ करायची आहे आणि अँग्युलर स्पीड डबल करायचं आहे. म्हणजे व्हीच्या ठिकाणी V/2 घ्यायचं आणि ओमेगाच्या ठिकाणी ट्वाईस ओमेगा घ्यायचं. त्यामुळे नेक्स्ट स्टेप काय होते पहा. A2 इक्वल टू V/2 इंटू ट्वाईस ओमेगा, कारण व्हेलॉसिटी हाफ केली, लिनियर स्पीड हाफ केला आणि अँग्युलर व्हेलॉसिटी डबल केली. हे 2 कॅन्सल होईल आणि आपल्याला A2 इक्वल टू मिळेल व्ही ओमेगा. सेकंड केस म्हणजे जेव्हा तुम्ही लिनियर व्हेलॉसिटी हाफ केली आणि अँग्युलर व्हेलॉसिटी डबल केली, शेवटी फॉर्म्युला तोच मिळाला व्ही ओमेगा. आधीचं ॲक्सेलरेशन तेच होतं व्ही ओमेगा A1 इक्वल टू आणि नंतर पण तेच राहिलं A2 इक्वल टू व्ही ओमेगा. म्हणजे याचा अर्थ हे जे ॲक्सेलरेशन आहे त्याची मॅग्निट्यूड बदललेली नाही, रिमेन्स अनचेंज्ड. देअरफॉर दी ऑप्शन इज ए, रिमेन्स अनचेंज्ड. म्हणजे या ठिकाणी मॅग्निट्यूड बदलत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. इफ लिनियर स्पीड ऑफ पार्टिकल इज डबल अँड अँग्युलर स्पीड ऑफ पार्टिकल इज हाफ देन ॲक्सेलरेशन विल बी. म्हणजे तोच आहे, फक्त इथं लिनियर स्पीड आता डबल केला आणि अँग्युलर स्पीड हाफ केला. आधी काय होतं? लिनियर स्पीड हाफ केला होता आणि अँग्युलर स्पीड डबल. आता उलट केलं. शेवटी उत्तर पहिल्यासारखंच येणार आहे. काय येईल? फ्यू टाइम्स इट्स इनिशियल व्हॅल्यू. हे पहिलं ऑप्शन आहे. बी हाफ. सी डबल. डी रिमेन्स सेम. आता पहिल्यासारखंच आपण सोडवतो. A1 इक्वल टू व्ही ओमेगा फर्स्ट केस. आता इथं काय करायचं? लिनियर स्पीड डबल करायचा म्हणजे व्हीच्या ठिकाणी 2V घ्यायचं आणि अँग्युलर स्पीड हाफ म्हणजे ओमेगाच्या जागेवर ओमेगा/2. त्यामुळे आपल्याला स्टेप अशा पद्धतीने मिळेल. 2V लिनियर स्पीड डबल, ओमेगा/2 अँग्युलर स्पीड हाफ. आता इथे अगोदरच्या एक्झाम्पलसारखंच 2 कॅन्सल होतं आणि शेवटी परत आपल्याला तेच मिळतं व्ही ओमेगा. म्हणजे लिनियर स्पीड डबल करून अँग्युलर व्हेलॉसिटी हाफ केली तर ॲक्सेलरेशन व्ही ओमेगा आणि अगोदर पण तेच होतं. म्हणजे फॉर्म्युला सेम आहे फर्स्ट केसमध्ये आणि सेकंड केसमध्ये. याचा अर्थ हे जे ॲक्सेलरेशन आहे ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूड सेम राहते, रिमेन्स सेम. त्यामुळं ऑप्शन येतं डी, रिमेन्स सेम. देन लास्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 20. If linear speed of a particle performing circular motion is increased 9 times by keeping radius constant, the centripetal acceleration will increase A 3 times, B 9 times, C 18 times, D 81 times. आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला असा आहे. A इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही CET, नीट किंवा JEEची तयारी करता तेव्हा सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात आणि त्यासाठी तुम्हाला फिजिक्समध्ये सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजे, तरच तुम्ही CETमध्ये चांगलं स्कोअर करू शकता. अन्यथा फार अवघड आहे. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन किंवा रॅडियल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर. लिनियर व्हेलॉसिटीवर आणि रेडियसवर डिपेंड आहे. आता इथं काय म्हटलं आहे? लिनियर स्पीड ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इज इन्क्रीज्ड 9 टाइम्स बाय कीपिंग रेडियस कॉन्स्टंट.
म्हणजे आर कॉन्स्टंट ठेवायचं आहे, फक्त व्हॅलॉसिटी बदलायची आहे. देअरफॉर वी कॅन राईट ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही स्क्वेअर सिन्स आर इज कॉन्स्टंट. आता जेव्हा अशा पद्धतीचं असतं ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही स्क्वेअर, तेव्हा जर व्ही 2 टाइम्स इन्क्रीज केलं तर ए 2चा स्क्वेअर करायचा, कारण इथं स्क्वेअर आहे. 2चा स्क्वेअर 4, ए 4 टाइम्स इन्क्रीज होतं. समजा इथं व्ही 3 टाइम्स इन्क्रीज केलं तर ए किती, तर 3चा स्क्वेअर करायचा, तेवढ्या टाइम्स इन्क्रीज होतं. इथं व्ही किती टाइम्स इन्क्रीज केलं तर 9, म्हणून ॲक्सेलरेशन किती होईल तर 9चा स्क्वेअर करा, म्हणजे उत्तर येतं. देअरफॉर व्हेन व्ही इन्क्रीजेस 9 टाइम्स ए, दिस ए मीन्स ॲक्सेलरेशन इन्क्रीजेस 9 स्क्वेअर मीन्स 81 टाइम्स. म्हणजे याचं ऑप्शन येतं डी, 81 टाइम्स. लक्षात घ्या, या ठिकाणी जर ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही असतं, व्ही स्क्वेअर नसतं, तर मग व्ही 9 टाइम्स इन्क्रीज केल्यावर ए सुद्धा 9 टाइम्स इन्क्रीज झालं असतं, जर इथं स्क्वेअर नसतं तर. So in this way, today we have solved 10 multiple choice questions. In next video, we will solve some more multiple choice questions. Thanks for watching.